श्री स्वामी समर्थ. चला तर आज ब्युटिफुल हेल्दी खूप टेस्टी रोज मोमोज बनवूयात. तर हे मोमोज बनवायलाही खूप सोपे आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर मी इथं एक बीट घेतलेलं आहे. त्या बीटाची साल काढून घ्यायची. साल काढून झाल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर मी त्याला आता कट करून घेणार आहे. तर आता या बीटाची मी छान अशी प्युरी बनवून घेणार आहे. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा मस्त कट केलेला बीट टाकायचा आणि आता याच्यावरतीच एक 2 ते 3 चमचे पाणी टाकायचे आणि पाणी टाकल्यानंतर याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. नंतर एक वाटी घेतली, त्याच्यावरती एक गाळणी ठेवायची आणि आता ही मस्त प्युरी गाळून घ्यायची आहे. तर एक चमचा घेऊन त्याच्या मदतीनं त्याला थोडंसं प्रेस करून याचा मस्त असं ज्यूस मी गाळून घेतलेला आहे. तर आता पीठ भिजवण्यासाठी इथं मी एक भांडं घेतले, त्याच्यामध्ये एक 5 ते 6 चमचे मैदा घ्यायचा आहे. तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता. तर आता या पिठामध्येच मी चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यानंतर याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यावरती हा जो आपण बीटाचा ज्यूस बनवला होता तो टाकून त्याला थोडंसं घट्टसर थोडंसं सैलसर याचं पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर पीठ भिजवून झाल्यानंतर तुम्ही याचा रंग बघू शकता, खूप छान आलेला आहे. तर आता हे पीठ भिजवून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे. नंतर याच्या स्टफिंगसाठी मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे. तर आता या पनीरवरती थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि मीठ घालायचं आहे. हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. याच्याऐवजी तुम्ही भाज्याही वापरू शकता. नंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. तर आता या गोळ्यांवरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं याची पातळसर छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, जेवढ्या जमतील तेवढ्याच. तर छान आता या सगळ्या पुऱ्या मी एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत. तर आता या लाटलेल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता, याचा रंग किती सुंदर दिसतोय तो. तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पुऱ्या मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत. तर आता याच्यावरतीच हे जे आपण पनीरचं स्टफिंग बनवलं होतं ते स्टफिंग एकसारखं याच्यावरती जसं दाखवलं त्याप्रमाणे टाकून घ्यायचं. नंतर याला थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे, बंद करून घ्यायचं. बंद केल्यानंतर याचे जे काठ आहेत त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे, थोडक्यात करंजीप्रमाणेच. नंतर थोडंसं प्रेस केलं की आता याचा गोलाकार बनवून घ्यायचा आहे, मी जसं दाखवलं आहे त्याचप्रमाणे. तर गोलाकार बनवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर असं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. त्याच्या पाकळ्या ही खूप छान अशा दिसतंय ना सुंदर. तर अशाच प्रकारे मी एक 4 ते 5 मोमोज बनवून घेतलेले आहेत. तोपर्यंत गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यावरती थोडंसं पाणी आणि स्टँड ठेवलेलं आहे. तर आता एक ताटावरतीच मी हे कोबीचे छोटेसे तुकडे करून घेतले होते. तर आता या तुकड्यांवरती हे मोमोज मी एक 8 ते 10 मिनिट छान असे वाफवून घेणार आहे झाकण ठेवून. तर झाकण ठेवल्यानंतर एक 8 ते 10 मिनटं मी मस्त वाफवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे. तर हे मोमोज तुम्ही चटणीबरोबर, सॉसबरोबर खूप छान लागतात. एकदा नक्कीच ट्राय करा. तर तुम्हाला या माझ्या रोज मोमोची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच छान मस्त टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.